मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात कर्जमाफी मिळण्याची शक्यता सरकारमधल्या सूत्रांनी वर्तवलेली आहे। 2 ते 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याचा राज्य सरकारचा शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। कर्जमाफीसाठी सरकारच्या माध्यमातून आता समिती नेमलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून आता सरकारने आता 1 लाख रुपयांची कर्जमाफी करणार का 2 लाख रुपये करणार का नेमकं 1.5 लाखांची सरसकट कर्जमाफी करणार हेच आता शेतकऱ्यांसमोर प्रश्न पडला आहे। अखेर आता अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आता नेमकं किती कर्जमाफ होणार याची यादी आता समोर आली आहे। आता निवडणुकीच्या आधी त्यांनी बोललं होतं की सरसकट 1.5 लाखांची कर्जमाफी करू, परंतु आता मार्च महिन्यामध्ये अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना कर्ज भरा असं सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी काय केलं, ही जी तक्रार आहे तर ती केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी साहेबांनी केली। त्यामुळे सरकार आता जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। आता नेमकं शेतकऱ्यांची किती कर्जमाफी होणार ह्याच प्रश्न त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर आता पडला आहे। सरकारच्या माध्यमातून सरसकट त्या ठिकाणी आता सगळ्यांची कर्जमाफी करण्याचं आव्हान जे पहिला दिलं होतं तर ते आता त्यावर पाणी फिरल्याचं पाहायला मिळतंय। त्याच्या माध्यमातून आता नेमकं किती कर्जमाफी होणार याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। सरकारच्या माध्यमातून अनेक पात्रता व निकष या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। मागच्या वेळी सरकारने कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला कोणताही निकष पात्रता लावण्यात आल्या नव्हत्या, परंतु स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मागच्या वेळी आषाढी एकादशी जी झाली तर त्यावेळी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान केलं की सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, यामध्ये चेकिंग केलं जाणार आहे। आम्ही सरकारच्या माध्यमातून समिती स्थापन करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की नेमकं आमची 1 लाखांची कर्जमाफी होईल का 2 लाखांची कर्जमाफी होईल का सरसकट कर्जमाफी होईल, हाच प्रश्न शेतकऱ्यांजवळ पडलेला आहे। त्याचीच महत्त्वाची अपडेट आता मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्यामुळे नेमका आता तुमचं किती कर्जमाफ होणार हे सुद्धा तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजणार आहे। प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यापैकी फक्त याच 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा दिली जाणार आहे। बाकीचे जिल्हे यामधून वगळण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 14-15 जे जिल्हे आहेत उरलेले 36 जिल्ह्यापैकी हे का वगळण्यात येणार आहेत, त्याचं कारण म्हणजे या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज त्या ठिकाणी काढलंय। मग याची यादी सुद्धा आता समोर आली आहे। अपात्र यादी आणि पात्र यादी यामध्ये 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल याचं आता परिपत्रक सुद्धा काढण्यात आलंय। त्यामुळे कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल, कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून काय आल्या लगेच पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, अर्थमंत्री अजितदादा पवार त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आता शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आता तुमची सरसकट कर्जमाफी सर्वांची अपेक्षा जी तुम्ही धरलाय तर ती होणार नाही, फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। जवळजवळ 52 लाख शेतकरी यासाठी आता पात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत। 22 जिल्ह्यातील हे 52 लाख शेतकरी आहेत। यामध्ये आता अगदी पुढील मोजक्याच दिवसामध्ये कर्जमाफी होणार आहे। तुम्हाला कर्जमाफी आज होईल उद्या होईल अशा बातम्या तुम्ही अनेक वेळा ऐकल्या असणार, परंतु सरकारच्या माध्यमातून आता अधिकृतपणे सांगण्यात आले की तुमचं अगदी मोजक्याच दिवसामध्ये बोटावर मोजण्या इतक्या दिवसामध्ये तुमची कर्जमाफी ही आता सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। कालच एक पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्या। त्यामध्ये आता 22 जिल्ह्यांची नावे सुद्धा त्यांनी सांगितली आहेत ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी आता होणार आहे। मग त्या 22 जिल्ह्यांची नावे कोणकोणती सांगितली आहेत यासाठी तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। जर या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा सर्वात पहिल्यांदा ही कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। बघा, तुम्ही कर्ज आता 2017 ला काढून ठेवले का 2020 ला काढून ठेवले का 2023 ला काढून ठेवले आणि ते कर्ज आतापर्यंत किती त्या ठिकाणी भरले याची सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता चौकशी केली जाणार आहे।
आता सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता सरसकट 2017 पासून ते 2000 तुम्हाला 25 पर्यंत म्हणजे या 25 चे 5-6 महिने जे झालेत तर ते आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी इथपर्यंत कर्ज घेतले तर त्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे। परंतु नेमकं 1 लाखांची कर्जमाफी करणार आहे की 2 लाखांची कर्जमाफी करणार आहे की सरसकट कर्जमाफी करणार आहे याची यादी सुद्धा समोर आली आहे। आता या 22 जिल्हे जे आहेत तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले 22 जिल्हे, त्या 22 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे। अनेक बँका यामधून वगळण्यात सुद्धा येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे आता अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने या बँकेतील कर्ज आता काढून चुकीच्या मार्गाने वापरले, त्यांची चौकशी करून त्यांचं कर्ज माफ करण्यात येणार नाही। त्यामुळे तुमच्या समोर हा प्रश्न पडलाय की आता माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांची सही झाल्याशिवाय आता त्या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे सर्वांच्या माध्यमातून आता बैठक सुद्धा पार पडलेली आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे याची स्पष्टपणे यादी देखील आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, कर्ज काढलेल्या 52 लाख शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। सरकारने सांगितले जे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बैठक घेऊन सांगितले की जे गोरगरीब शेतकरी आहेत ज्यांना खरंच त्या ठिकाणी आता कर्ज काढल्याची त्याची गरज आहे, म्हणजे ज्यांनी खरंच बाबा त्यासाठी शेती पिकासाठी खरोखर त्याचं कर्ज काढलंय त्यांचंच कर्ज माफ होणार आहे। आता बघा येत्या काही मोजक्याच दिवसांमध्ये कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता सरकार पूर्णपणे घाबरलेलं आहे। शेतकऱ्यांचे अनेक मोर्चे निघाले, बच्चू कडू साहेब आता त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते, अनेक प्रकारे सरकारवर प्रेशर निर्माण झालंय। त्यामुळेच आता सरकारच्या माध्यमातून अगदी 2017 पासून ते 2025 पर्यंत आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या 22 जिल्ह्यातील कर्ज काढलं आहे त्यांना या कर्जमाफी त्या ठिकाणी आता होणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त या 22 जिल्ह्यातील कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा होणार आहे। नेमका आता 1 लाख होणार की 2 लाख होणार की सरसकट त्या ठिकाणी सर्व कर्जमाफ होणार याची अपडेट आता तुम्हाला पुढे समजणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी जे 22 जिल्हे निवडलेत त्या 22 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता या महत्त्वाच्या बँकांना देण्यात आल्या। बँकेमध्ये काही कागदपत्रे शेतकऱ्यांना मागवली जाणार आहेत, तर ती कागदपत्रे देखील कोणकोणती आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो समजणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार आहे याची यादी सुद्धा आता समोर आली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी काल बैठकीमध्ये नेमकं कोणकोणते निर्णय घेतले आहेत, कर्जमाफीच्या संदर्भात शेतकऱ्यांना काय काय विचारणा करणार आहेत, आता याची यादी देखील आता समोर आली आहे। बघा उपमुख्यमंत्री आपल्या राज्याला 2 आहेत, ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार। त्यामधील अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत, तर अर्थमंत्री साहेबांना आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्र सुद्धा या ठिकाणी लिहिलंय की सरसकट कर्जमाफीला किती पैसे लागतील आणि हा जो फंड आहे तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून आता मागवला जाणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारची तिजोरी पूर्णपणे मोकळी असल्याने आता हा जो फंड आहे तर तो जवळजवळ 70,000 कोटी रुपये या कर्जमाफीसाठी लागणार आहे, तर तो केंद्र सरकारच्या माध्यमातून मागवला जाणार आहे। आणि हा जो निधी आहे तर तो येत्या काहीच मोजक्याच दिवसामध्ये हातावर मोजक्याच दिवसांनी बोटावरती हातावरचे बोट असतात ते मोजक्याच तेवढ्यावरती जेवढे दिवस राहिलेत तेवढ्यावरती आताही तुम्हाला त्या ठिकाणी फंड केंद्र सरकार राज्य सरकारला एवढ्याच दिवसामध्ये म्हणजेच 10 दिवसांच्या आतमध्येच हा फंड देणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून या 22 जिल्ह्यातील कर्जमाफी आता होणार आहे। नेमकं कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी करण्यात येणार आहे, कोणाला अपात्र ठरवण्यात येणार आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी करणार आहेत त्याची यादी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे। बघा सरकारने सांगितले की तुम्हाला सरसकट कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू असं त्यावेळी सांगितलंय, कधी निवडणुकीच्या आधी। मग आता नेमकं किती कर्जमाफ होणार आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी यादी जाहीर केल्या, तुम्हाला या ठिकाणी काही दिवसांच्या आतमध्ये या बँकांचा मेसेज येऊ शकतो। यामध्ये आता बँकांची यादी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार आहे ते तुम्हाला जिल्हे सांगतो। आता सर्वात पहिल्यांदा बँका सांगितलेत ही पहिली बँक आहे ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफ होणार आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा देशातील सरकारी बँकांपैकी सर्वात मोठी बँक आहे ज्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवले।
त्या बँकेचं नाव आहे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये शेतकऱ्यांचे कर्ज आता सर्वात पहिल्यांदा माफ होणार आहे। तर बघा त्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्ज माफ होणार आहे याची यादी तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु आपण बँका बघत आहोत ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र बँक। बघा महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्ज काढून ठेवले, तर तुमचं सुद्धा कर्ज माफ या ठिकाणी आता होणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेतील सुद्धा शेतकऱ्यांचे कर्ज आता या ठिकाणी आता लवकरच माफ होणार आहे, कारण सरकार आता पूर्णपणे घाबरले, सरकार कर्जमाफीच्या तयारीला लागले आहे। त्यानंतर पुढची बँक आहे पोस्टात। जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर याचं तुम्हाला पासबुक लाल कलरचं सरकारला द्यावं लागणार आहे, त्याचं झेरॉक्स, याची सुद्धा कर्जमाफी आता होणार आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बघा सर्वात महत्त्वाची बँक आहे बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ त्या ठिकाणी आता बघा आता कॅनरा बँक आली, त्यानंतर ICICI बँक आली, HDFC बँक आली, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल, तर या बँकांची कर्जमाफी होणार आहे। आता तुम्हाला बँका सांगितला, आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगतो बघा। यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत? नागपूर जिल्हा यामध्ये आहे पहिल्यांदा कर्जमाफीच्या तयारीत। त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे। नांदेड जिल्हा आहे, अमरावती आहे, नंदुरबार जिल्हा आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सुद्धा कर्जमाफी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे। बघा कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी होणार आहे। नेमकं किती लाखांची कर्जमाफी होणार आहे तुम्हाला लगेच पुढे समजणार आहे। तसेच कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले जाणार आहे ती सुद्धा यादी समोर आल्या, त्यामुळे अगदी 2 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा। जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा कर्जमाफी आता होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, धुळे जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा यामध्ये आहे। त्यानंतर गोंदिया जिल्हा आला, सातारा आला, हिंगोली आला, सिंधुदुर्ग आला, जळगाव आला। या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी तुमची लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे। परंतु आता तुमच्या समोर जो प्रश्न आहे तो म्हणजे किती लाखांची कर्जमाफी होणार। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, सगळ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय की नेमकं सरकार आता 50,000चीच कर्जमाफी करेल का 1 लाखांची कर्जमाफी करेल का सरसकट सर्वच आमचं कर्ज माफ करेल। बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगण्यात आले की आम्ही फक्त गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। आता निवडणुकीच्या आधी स्पष्टपणे त्यांनी 7/12 कोरा करू म्हणले होते, परंतु सरकार पलटे हाणतंय हे तुम्ही लक्षात ठेवा। आता काय सरकार म्हणते गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी। मग गरीब म्हणजे कोण? ज्यांची जमीन जास्त आहे अशा शेतकऱ्यांना बाहेर काढलं जाणार, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांचं त्या ठिकाणी कर्जमाफी त्यांना होणार नाही, ज्यांच्या घरामध्ये आत्ताच नुकताच ज्यांच्या घरामध्ये सरकारी सेवेत कोणतरी गेले म्हणजे मिलिटरीत एखादा मुलगा गेला असेल किंवा त्या ठिकाणी पोलीसमध्ये एखादा मुलगा गेला असेल तर अशा शेतकऱ्यांना पूर्णपणे बाहेर काढलं जाणार आहे। आता काय झाले, मागच्या वेळी रेशन कार्डाची eKYC करायला तुम्हाला सांगितली होती, तर यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढले, तर पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना कर्जमाफी होणार आहे। जर हे तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। मग आता किती लाखांचं कर्जमाफी होणार? बघा सरकारच्या माध्यमातून आता अशी शक्यता आहे की आता सरकारने त्या ठिकाणी शब्द दिलाय, म्हणजेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता आम्हाला निवडून द्या, तुमचं सरसकट 7/12 कोरा करू असं त्याने सांगितलंय। म्हणल्यावर मुख्यमंत्र्याचा शब्द म्हणजे विश्वासाचा शब्द असतो, जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि म्हणून त्यांना निवडून दिलेलं असतं। म्हणजेच तुमची कर्जमाफी जी आहे तर ती आता डायरेक्ट सरसकट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। सरकार कामाला लागले, तुम्ही त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचं तुमच्या बँकेच्या सर्व डिटेल्स घेऊन ठेवा, लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।